मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शहर परिसरातील खास करून शहराच्या बाहेर असलेल्या नाल्याच्या पाणीपात्रात कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे। जुना पुणा नाका येथील नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होताच वसंत विहार, मडकी वस्ती आदी भागात नाल्याचे अतिरिक्त पाणी लोकवस्तीत येत असल्याचे पाहावयास मिळत आहे। वसंत विहार लगत असलेल्या आर्यनंदी भाग 2 ही लोकवसाहत नाल्याच्या बाजूला असल्याने नाल्याचे पाणी कॉलनीत येत आहे। यामुळे विषारी विंचू, साप रस्त्यावर येत आहेत। त्यामुळे स्थानिक लोकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे। पाऊस जास्त झाला किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा नाल्यात अधिक झाला की नाल्याचे पाणी आमच्या कॉलनीपर्यंत येते। पालिका प्रशासनाकडून यावर ठोस अशी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। नगर पर्यंत आतापर्यंत 2 ते 3 वर्षाखाली सुद्धा असाच प्रकार झाला आणि प्रत्येक वर्षी पाणी येत आहे। ज्यावेळेस सगळ्या नगरसेवकांना वगैरे फोन केला असताना कुणीही इकडे फिरकत नाही, तिथूनच फोनवर आम्हाला सांगतात। आणि हे बातमी ज्यावेळेस आम्ही रात्री 1:30-2च्या दरम्यान किरण पवार यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तसल्या पाण्यामध्ये स्वतः उतरून आणि कशाचीही पर्वा न करता मोठमोठे दगडांनी तो जो नाल्याचा फ्लो बंद केलेला होता, सर बंद केलेल्या होत्या, ते त्यांनी चालू केल्या आणि त्यामुळे तो वेळेचा मोठा धोका टळला। त्यावेळेस ह्या आर्यनंदी नगरमध्ये सगळे शॉप, मेंगजी साहेबांचं घर, दुकानं, घराचं भरपूर नुकसान झालेलं आहे, अन्नधान्याचं नुकसान झालंय। त्यावेळेस किरण पवारांनी जसे धडपड केली तसे आता सुद्धा आम्ही त्यांच्या मागे त्यांना फोन लावतोय, अजून त्यांचा संपर्क झालेला नाही। तरी जास्तीत जास्त आर्यनंदीकडे लक्ष देऊन इथल्या लोकांचं रक्षण करावं आणि सापापासून बचाव करावा। लाईट सतत बंद असतात, बऱ्याचशा रोडवरील लाईट बंद आहेत, याची सुद्धा काळजी घ्यावी। प्राथमिक स्वरूपाच्या गरजा इथं कोणत्याही पूर्ण नाहीत, तर जास्तीत जास्त लक्ष देऊन या नगराची सुरक्षता वाढवावी। 5,000 लोक आहेत, कमीत कमी 200-300 बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामधनं भयंकर त्रास व्हायला लागला। तर पाणी बघा वाड्यापर्यंत आलेलं, तुम्हाला फोटो पाठवून देते। 3 साप आता आमच्या समोरूनच गेले आणि ते पाणीमुळं जे आता आत यायला लागले, ते पाणी फुल भरलेलं आहे दोन्हीकडं आणि पियाचं पाणीचं ड्रेनेजसुद्धा भरून गेलेलं आहे। सगळं हे पाणी घरात घुसा लागले, तर जरा विनंती करून तेवढा आमच्या व्यवस्था करून द्यावा म्हणून विनंती आहे तुम्हाला। याशिवाय मडकी वस्ती येथील गणेश नगरात यापेक्षाही अधिक भयावह परिस्थिती आहे। मूळ नाल्याच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने नाल्याचे पाणी थेट घरात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। मी घरगुती कामे करते, कामावर असताना घरात पाणी शिरलं आहे, लवकर ये असा निरोप आला आणि हातातलं काम टाकून मी जीव मुठीत घेऊन आले। घरात पोटासाठी भरून ठेवलेले धान्य भिजेल, पाणी घरात आले तर लहान मुलं घाबरून जातील म्हणून जीव तुटतो असं म्हणत गणेश नगरातील एका महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली। 10 वेळा आल्यानंतर ना घराने पाणी शिरते आमच्या सगळ्या गणेश नगरमध्ये। पूर्ण माल ते घेतलेला, ते सगळे कपडे ते भिजते ती, म्हणून पळत आले मी। जर वेळेस पाणी येते आमच्या घराने येते, कुणी काही करत नाही। आमदार येते, खासदार येते, कोणी पण येते, पण कोण काय करत नाही। आता तुम्ही बघितलं ना, मी पाण्यामधनं येणार होते, तुम्ही घेऊन आला मला, कसं कोणी काय करत नाही। पोलीस राहू काय राहू कोणी काय करत नाही, ते येतेच निवडून देते, त्यांना काय नाही, कोण बघत नाही, लक्ष देत नाही। इथं असं इथं बी पिचू काटे 2 महिने वास 2-3 महिने जात नाही घराने आमच्या। गेल्या वेळेस तर पाण्यामध्ये ना वास असं बसायला जागा नाही, असलं पिल्ले सापाचे मोठे पळत आलो आम्ही। आजारी पूर्ण पडले होती फॅमिली सगळी गणेश नगर मध्ये। असं आहे, 3 मुली 1 मुलगा आहे। आता तुमच्या पुढेच पळत आले, तुम्ही आर्यनंदी मधलं तिथूनच आले। तुम्ही काय म्हणलं पाणी लय वाढलं, तिथूनच येणार होते। नाही, नगरसेवक म्हणते ती चला त्या शाळेत चला, गॅस घ्या, तुमचे जेवण घ्या, तिथं करून खावा आणि तिथं झोपा। मग ही घराने सापती जाऊ दे का? असं आहे ती। ही 2 वेळा झालं बघ, आता ही 3री वेळ पाणी यायची वेळ आहे। नाही, हे पाणी सोडलं की आता एवढं आता पाऊस आहे का तुम्ही बघितलं ना, एवढं कमरेच्या वर पाणी राहतंय, कसं राहायचं कसं नाही बोलायला पाहिजे ना। नगरसेवक येते ना, आमदार येते ना, खासदार येते, इथं कोण पण येईना। 3 साल को एक बार होता है, 3 साल को एक बार कंपल्सरी है पानी।
का मालूम नहीं हमको। बारिश का पानी इतना बारिश पड़ता है तो बारिश का पानी पड़े तो बहुत आया तो बारिश ही नहीं है फिर कैसे पानी इतना आता जितना जब सरकार को पानी जब छोड़ने का है ना थोड़ा जो नाले के किनारे से है ना घरा उनको थोड़ा बोलना चाहिए था ना उनको कि पानी आने वाला है हम पानी छोड़ रहे तुम थोड़ा तुम्हारी सुविधा करो करके ऐसा अचानक छोड़े फिर कैसे करने बहुत तकलीफ है। बड़े बड़े सांप आते अंदर घर में बिच्छू आते खेकडे आते पकडणार माणूस आहे तर आम्ही समजू शकतो पाऊस नसताना पण एवढं पाणी आल्यावर तुम्ही गोरगरीबाला मारायला बसला का तुम्ही येऊन काय तर बघायला पाहिजे ना पाणी सोडायला जर लक्ष द्यायला पाहिजे। आज 3 दिवस झालं पाणी येते त्याला पाणी तर तिकडून सोडलेलं त्यानं कोण सोडलं आम्हाला पण वाटतं। आता पाऊस आहे का तुम्ही तर बघता ना तुम्ही पाऊस नसून पण एवढी अडचण आहे पाऊस असल्यावर आम्हाला किती अडचण असेल। आता इथे 3-4 वेळ आहे त्यांचं लक्ष द्यायचं काम आहे विजयकुमार देशमुखचं काम आहे इथलं ह्यांच्या नगरसेवकचं काम आहे त्यांनी तर अजून काय आलेच नाहीत त्यांचं पण मंत्र्याच्या लेवलला त्यांनी येऊन बघून तर राहायला पाहिजे। मुख्य नाल्याच्या पात्रात अधिकचे अतिक्रमण झाल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होते त्यामुळे मोलमजुरी करून जगणाऱ्यांना याचा त्रास होतो। वेळीच पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींनी नाल्याचे काम करावे अशी मागणी केली। इथं गेल्या 20 वर्षापासून वास्तव्यास आहे इथं गेले 1 वर्ष 2 वर्ष गॅप जाऊन पुन्हा पाणी येते गणेशनगरला याचं नक्की कारण काय आहे ह्याची उपाययोजना महानगरपालिका करू शकत नाही का किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे कर्मचारी त्यांचे जे इंजिनियर असतात त्यांच्याकडे ही उपाययोजना करण्यासाठी पुरेशी ताकद नाही आहे का 2-3 वर्षाला गणेशनगरच्या लोकांना हे जे त्रास सहन करावं लागतंय ह्याच्या मागचं हे नक्की हेतू काय इथले लोक काय रस्त्यावर येत नाहीत म्हणून महानगरपालिका दुर्लक्ष करते का असा प्रश्न उद्भवतोय। त्यानंतर हे जे पाणी आहे आता हे जे तुम्ही बघताय आता तुम्ही आल्यापासून बघताय हे पाणी गणेशनगरनं आता एंट्री केले सकाळी 8 वाजल्यापासून लोक कामधंदे सोडून इथे फिरतात जे कामाला गेले ते धावपळून येतात आपल्या घरात पाणी जाते का काय अडचणी आहेत का बघण्यासाठी इथं येते तर ह्या सर्व गोष्टी लोकांच्या जबाबदाऱ्या आहेत महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदारी आहेत की कुठल्या लोकांना पाणी जमाही सोडणार आहे हे पाण्याचा साठाच आहे पाण्याचा साठा एकदम प्रमाणे सोडल्यामुळेच हा पाण्याचा प्रवाह गणेशनगरमध्ये लोंढा येतो। असं तुम्हाला वाटतं का की नाल्याचं पात्र कमी झाल्यामुळं हा पाण्याचा फ्लो पूर्वी 20 वर्षापूर्वी हा नाल्याचं पात्र इथं होतं आणि त्या पात्राचं पात्र थोडं लहान होतं त्यानंतर इथल्या स्थानिक लोकांनी ते प्लॉटधारकांनी मालकांनी ते अतिक्रमण हटवून पुढं वाढवून नाला इकडे गेला आणि थोडं पात्र वाढवलं तरी देखील पात्र हे कमी पुरेसं पडत नाही या पाण्याचा प्रवाह वाढण्यासाठी हे पात्र वाढवून याला अंडरग्राऊंड करून काहीतरी उपाययोजना करून महानगरपालिकेअंतर्गत हे चांगल्या पाण्याला प्रवाह चांगला म्हणजे साठे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नाल्याचं मूळ जो फ्लो आहे किंवा जे पात्र मूळचं आहे ते बदललं असणारच आहे कारण महानगरपालिकेचे लोक आता हे पूर्ण महानगरपालिकेचा जो मैला आहे पूर्ण घाण जी आहे ड्रेनेजची ते रूपभवानीला येते रूपभवानी मंदिराचे इथे जे नाला आहे त्या नाल्याला येते त्या नाल्यापासून डिवाईड होऊन त्या कळके वस्ती आहे कळके वस्तीचं तिथे एक नाला आहे त्या नाल्यालगत असं चिटकून ह्याच नाल्याच्या मार्फत असं पाणी येते आणि इकडचं हद्दवाडमधले जे काही नाले आहेत इकडचे त्याचा पण फ्लो इकडंच आहे सर्व नाल्यांचा फ्लो जर एका नाल्याला असेल तर ह्याच्यावर येणारं जे प्रेशर आहे ते दबणारच आहे। महानगरपालिकेअंतर्गत झोन अंतर्गत इथल्या नाल्यांची काही दिवसापूर्वी थोडी साफसफाई करण्यात आली फक्त डागडूगप्रमाणे साफसफाई करण्यात आली पूर्ण साफसफाई जर झाली तर हे पूर्ण साफसफाई तिथं पूर्ण वेळ देऊन साफसफाई होऊन सगळं व्यवस्थितपणे होणार तरच त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होणार आहेत। नाले दुरुस्ती आणि नाल्याचे पात्र वाढवण्यासंदर्भातील कामाचा निधी उपलब्ध झाला आहे संबंधित कामाचा मक्ता देणे बाकी आहे ते पण लवकरच होईल असे म्हणत भाजपचे युवा नेते किरण पवार यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्यातून नाले दुरुस्तीचे काम लवकरच सुरू केले जाईल असे आश्वासन दिले। भाग असेल वसंतविहार भाग असेल ह्या भागामध्ये जरच्या वर्षी जी वड्याचं पाणी प्रत्येक वर्षी घरामध्ये घुसते आणि ते घुसत असल्या कारणाने महापालिका प्रशासनाने जर ह्याच्यावर लक्ष दिलं असतं तर दरवर्षीचा कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता पण आज महापालिके आयुक्तांना एक विनंती करतो की हा दरवर्षीचा कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा व मी ऐकण्याप्रमाणे 100 कोटी रुपयाचे नाल्याचं जे काम आहेत त्याचं पण टेंडर झालेलं आहे तरी पण ते अजून होत नाही। पण माझी आयुक्तांना विनंती आहे की आत्ता आमदार साहेबांसंग पण संपर्क झालेला आहे आमदार साहेबांनी तात्काळ विजयकुमार देशमुख मालकांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत व लवकरच थोड्याच वेळात आमदार साहेब पण येणार आहेत व तत्कालीन सर्व प्रशासन पण इथं येणार आहे। तर माझी एक विनंती आहे की हे वड्याचं पाणी लोक रात्रभर घाबरून जातील कारण की
वड्याचं जे पाणी आलेलं आहे ते कधी वाढेल आणि कधी हे होईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळं घरामध्ये साप घुसत आहेत. आता आपण बघितलेलं इथे 1-2-3 साप पण आहेत, ते ह्या दिशेने येत आहेत. तरी माझी आयुक्तांना एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाने हे काम करावं. अन्यथा वसंतविहारच्या भागाचा जो पूल जर बंद झाला तर ह्या भागातील कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. आणि दुसरं तर आता जर हे जर फ्लोचं नाही झालं तर येणाऱ्या 15 ऑगस्टला महापालिकेमध्ये वसंतविहार भागातील सर्व लोक एक चांगलं तीव्र आंदोलन करतील. मी एवढंच सांगतो, लवकरात लवकर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मूळ नाल्याच्या पात्रातील वाढते अतिक्रमण देखील थांबवणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात नाल्याच्या पाण्यात लोकांना आपले जीव गमवावे लागतील. त्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन नक्कीच ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.